आज आपण ऐकणार आहोत मराठी युवक भारती इयत्ता 11वीतील पाठ 7वा माणूस बांधूया. लेखक प्रवीण दवणे. प्रस्तुत पाठ प्रश्नपर्व या वैचारिक लेख संग्रहातील आहे. संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे. संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादानं जोडण्याचा ध्यास. मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झाली आहे. केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा आहे. चला तर मग वाचूया हा पाठ माणूस बांधूया. लेखक प्रवीण दवणे. न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे. कारणं अनेक आहेत, पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य हे तत्त्वज्ञान आरपार बिंबवलं गेलं आहे. पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. यातून संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार? भावनेवर का जगता येणार? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला. या वर्गाच्या हातात प्रसार माध्यमं होती, उद्योगधंदे होते. सूत्रधाराने बाहुल्यांना खेळवावं त्याप्रमाणे ह्या मंडळींनी गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं. जिथं पैसा बोलतो, मन मात्र मुकं राहतं. एकदा पैशानेच जगता येतं, पैशासाठीच जगायचं असतं, हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं, धजणं, प्रेम, कलानिर्मिती, श्रद्धा, भक्ती यांचीही दुकानं होतात. मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते. तिथं संवाद नसतो, असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार. हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली. बघता बघता घरही अबोल झाली. आई वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोझरखाली भुईसपाट झालं न तिथं बांधला गेला नात्याचा एक चकचकीत काच महाल. इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता. ओठ हलत होते पण साद पोहोचत नव्हती. ज्या पिढीनं उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवले ती पिढी काठावरच फेकली गेली. डोळ्यात खिन्न अश्रू अन काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली. हे काय घडतंय? माणसं असं का वागताहेत? शिक्षणाचं असं काय होतंय? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत? कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठपर्यंत खाली जाणार आहे? याचा पोखरणारा भुंगा घेऊन 70-75ची मनं कातर होत राहिली. अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानारूप जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठं होता? तरुण चाकं धावत होती, म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होते, पैलतीराची नाव येईल म्हणून. संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले. घर, शाळा ही समाजाची आशास्थानं होती, पण या काळात घर म्हणजे 4 घटकांचा निवारा. पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज, एवढंच काय ते घर उरलं? वडील 6-8 महिने दौऱ्यावर, घरात आले की सारखे फोनवर. आई कामावर, घरी आली की सिरियल बघण्यात मग्न. मुलं पडताहेत या क्लासमधून त्या क्लासमध्ये प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत. संवाद कुठला? फी भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया. पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही. गधड्या इतके पैसे ओतलेत तरीही 89% न्यूयॉर्कची सीडी आणायची आहे. हे किंवा या चेहऱ्याची वाक्य. ह्याला संवाद म्हणता येत नाही. आत्म्याची साध असते तोच संवाद. ती नसेल तर तो गोंगाटच. कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल, कुठं चॅटिंग, कुठं SMS, कुठं फोनवरून बिनचेहऱ्याचे बडबडत राहतात.
बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे. त्याची सोबत होत नाही, साथ लाभत नाही. एक भरून उरलेलं एकाकीपण. रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस. सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळ पळ पळायचं. कुठं पळतोय भान नाही. सतत चिंता, उद्या उद्या उद्याची. आज गेला खड्ड्यात, उद्या येत नाही. खड्डा खोल होत जातो. ही आजची भीषण स्थिती आहे. संगणकाच्या बोटांनी आयटीची कळ ऐटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच. अन पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोड कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार? मिळणार नाहीच. हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं? हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल. आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही. गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंमळ थांबण्याची गरज आहे. जाणण्याची गरज आहे. आपल्याला संवादशून्य एकाकीपण नको आहे हे खरं आहे. पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाडलं आहे. यामुळं अस्वस्थ होण्याची गरज आहे. संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी, आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच. ही लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय या स्वार्थाचा मॉल उभा राहील. इतकंच. संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध ह्या निमित्तानं घ्यायला हवा. मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच, पण मनात सुखदुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोखं दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा, जी विचार करायला लावते, भूतकाळाशी धागा जोडते, भविष्याचं स्वप्न रंगवते, निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतते. माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय संवाद. संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे. आज ह्या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसतं. त्यांना अधिक अधिक हव्यासाचा, कुठं थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे. नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही. ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्यानं पुढचे प्रश्न मनाच्या संबंधित अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत. पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का, ही सुद्धा शंका येते. इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जागं व्हायला हवं आहे. लेखक, कलावंत, नेतृत्व, माध्यमं यांनी व्यक्तिगत अहंकार अन केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्णमध्यावर आणून मनजागरण करण्याची गरज आहे. हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईल याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही. कविश्रेष्ठ केशवसुतांच्या शब्दातील उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदयोस्तू करा, हे वरील आवाहन प्रत्येकानं जाणलं पाहिजे. इमारती बांधणं, जागा, म्युझियम बांधणं पुरं झालं. चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्यानं, संवादातील जिव्हाळ्यानं.